नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सामान्य विज्ञान याच्या शॉर्ट नोट्स पाहणार आहोत। सध्याला आपण स्टेट बोर्ड सिरीज चालू केलेली आहे। यामध्ये सामान्य विज्ञानाचा इयत्ता 8वीचा हा 11वा धडा आहे, मानवी शरीर व इंद्रिय संस्था। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आता आपल्याला माहीत आहे की मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया सुरू राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते, बरोबर। मग ही ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते, हे पण आपण पाहिलेलं आहे। तर पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो आणि ही कामे श्वसन संस्था व रक्त अभिसरण संस्था मार्फत होतात। श्वसनाची आता आपण प्रक्रिया पाहूया, जी की 3 टप्प्यामध्ये आपल्याला सांगता येईल। जसं की बहिर्श्वसन किंवा बाह्य श्वसन। बाह्य श्वसन कशाला म्हणायचं? श्वास घेणे किंवा उच्च श्वास, म्हणजे नाकावाटे हवा घेतली जाते आणि श्वासन नलिकेद्वारे फुफ्सात जाते। मग उच्च श्वास म्हणजे श्वास सोडणं, फुफ्सात घेतलेले हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो व रक्तातील शरीरातील CO2 फुफ्साकडे पोहोचवले व ते हवा उच्च श्वासाद्वारे बाहेर टाकले जाते। फुफ्सावाटे बाहेर 2 क्रिया एकत्रितपणे चालतात, त्याला बहिर्श्वसन असं म्हणतात। त्यानंतर अंतःश्वसन। आता अंतःश्वसन कशाला म्हणायचं? तर शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान होणाऱ्या वायूच्या देवाणघेवाणीला आपण अंतःश्वसन म्हणू शकतो। रक्तातून पेशीमध्ये O2 जात असतो, तर पेशीतून रक्तामध्ये CO2 जात असतो। ही गोष्ट लक्षात ठेवायची। यावर आयोग प्रश्न विचारू शकतो, जसं की रक्तातून पेशीमध्ये डॅश डॅश जातो व पेशीतून रक्तामध्ये डॅश डॅश जातो। रक्तातून पेशीमध्ये O2 जातो आणि पेशीतून रक्तामध्ये CO2 जाते, ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्यानंतर पेशी श्वसन। आता हे पेशी श्वसन काय असतं? तर ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकाचे मंद ज्वलन होते। ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होत असते। त्याचबरोबर CO2 व जलबाष्प हे निरोगी किंवा निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकतात। या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात। आता आपल्याला सांगायचं झालं तर ATPचं सूत्र असं सांगता येईल की C6H12 आणि O6 + 6O2 = 6CO2 + 6H2O + ऊर्जा म्हणजेच ATP = 38 ऊर्जा। हे तर झालं श्वसनाबाबत। पण आता श्वसन संस्था किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम हिचं रचना आणि कार्य काय आहे? तर आता आपण नाक हे चित्रात दाखवलेलं आहे। आता नाक दाखवल्यानंतर त्यांनी काय केले? शरीर क्रियेची जी श्वसन संस्थेची सुरुवात होती ती नाकापासून होते असं त्यांनी चित्रातून दाखवले। नाकातील केसांचे व चिकट पदार्थाच्या साहाय्याने हवा गाळून शरीरात लोटली जाते। त्यानंतर घसा हे अन्ननलिका व श्वसन नलिका अशा 2 नलिका असतात। श्वसन नलिका अन्ननलिकेतील पुढे असते आणि श्वसन नलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असतं आणि अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वसन नलिका झाकली जाते। त्यामुळे श्वसन नलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नसतात। इतर वेळी श्वसन नलिका उघडी असते, यामुळे हवा घशातून श्वसन नलिकेत जात असते। त्यानंतर श्वसन नलिका। आता श्वसन नलिका काय आहे? तर श्वसन नलिकेची सुरुवात भाग स्वरयंत्रांमुळे फुगलेला असतो। छातीमध्ये श्वसन नलिकेचे 2 फाटे असतात। एक फाटा उजव्या फुफ्साकडे तर दुसरा फाटा डाव्या फुफ्साकडे जात असतो।
यानंतर आपण रक्ताभिसरण संस्था पाहणार आहोत, जिला आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये पाणी, संप्रेरक, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नपदार्थ, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचं वहन कोण करत असतं, तर ती आहे रक्ताभिसरण संस्था. त्याचबरोबर मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरण संस्था स्वतंत्र असते, हे तर आपल्याला माहीतच आहे. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्या आणि केशिका यांचा समावेश होतो. मग या हृदयाची रचना कशी असते, तर हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो व त्याचे वजन साधारणपणे 360 ग्राम इतके असते. मानवी हृदय हा एक स्नायुमय मांसाळ अवयव आहे. त्यामध्ये अनैच्छिक स्नायू असतात. त्याचे आकुंचन व शिथिलीकरण एक निश्चित तालात होत असते. मानवी शरीरात हृदयाचे 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्याला अलिंद म्हणतात, तर खालच्या कप्प्याला निलय असं म्हटलं जातं. त्यानंतर हृदयाची स्पंदने सतत चालू असतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या सतत रक्त फिरत असतं, ज्यामध्ये रोहिणी म्हणजेच धमन्या आणि नीला म्हणजेच शिरा या दोघीही कार्य करत असतात. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेण्याचं काम धमन्या करत असतात, ज्याला आपण रोहिणी म्हणतो. आणि धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुसामधील धमनी अतिरिक्त सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते, त्याच्या पोकळीमध्ये झडप नसतात. मग नीला कशा असतात किंवा शिरा कशा असतात, तर शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेण्याचं कार्य ह्या नीला किंवा शिरा करत असतात. फुफ्फुसाकडे शिराव्यतिरिक्त उरलेले सर्व नीलामधून विनाक्षितिज म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. त्यांची भित्तिका पातळ असते, तसेच त्यांच्या पोकळीमध्ये झडप पण असते. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर व्यायाम व काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढत असतात. तसेच माणूस आराम करत असताना वा झोपलेला असताना ते कमी होतात असे आढळून आले आहे. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्याची संख्या जास्त असते. हृदयाचे ठोके पडत असताना 2 आवाज निघतात, जे की लब आणि डब असे असतात. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीमीटर रक्त ढकलते. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हृदयाचे ठोके दर मिनिटास 72, तर हृदय रक्त वाहून नेण्यासाठी 75 मिलीमीटर नेत असतं. तर शिरांना झडप असते, म्हणजेच नीलाला झडप असते आणि रोहिणींना झडप नसते. आणि रोहिणी ह्या ऑक्सिजनयुक्त रक्त सर्व शरीराला पुरवत असतात आणि शिरा ह्या हृदयाकडं कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त नेत असतात. त्यानंतर प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रव्य. आता रक्तद्रव्य काय असतं, तर रक्तद्रव्य फिक्कट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लधर्मी पदार्थ असतो, ज्यामध्ये सुमारे 90 ते 92% पाणी व 6 ते 8% प्रथिने आणि 1 ते 2% असेंद्रिय क्षार. त्यानंतर अल्बुमिनियम संबंध शरीरभर पाणी विभागाचे काम करते, तर ग्लोबुलिन्स हे संरक्षणाचे काम करत असते प्लाझ्मामधले. आणि फायब्रोनोजिन व प्रोथ्रोम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करत असतात. आणि असेंद्रिय आयने म्हणजे जसं की कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण करत असतात. त्यामध्ये रक्तकणिका किंवा रक्तपेशी. आता लोहित रक्तपेशी, ज्याला आपण RBC म्हणतो. आता RBC आकाराने वर्तुळाकार
व केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. या पेशीमध्ये हेमोग्लोबिन या घटकामुळे रक्ताला लाल रंग दिसतो आणि हेमोग्लोबिन ऑक्सिजन रक्तात विरघळलेले असते आणि रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात आणि RBCची निर्मिती अस्थिमज्जेत होत असते. सुमारे 100 ते 127 दिवस इतक्या RBC जिवंत राहू शकतात. त्यानंतर श्वेत रक्तकणिका, ज्याला व्हाईट ब्लड सेल्स किंवा WBC असं म्हटलं जातं, ह्या आकाराने मोठ्या, त्याचबरोबर केंद्रकयुक्त आणि रंगहीन रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10,000 RBC असतात. या पेशींचे 5 आकार आहेत, जसं की बेसोफिल, इओनोसिफिल, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स. व पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होत असते. त्यानंतर यांचं कार्य काय आहे, तर पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात सैनिकी पेशी म्हणून ओळखल्या जातात किंवा तिलाच मेजर किंवा सोल्जर पेशी असं म्हटलं जातं. शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्या पेशी हल्ला करतात व सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगापासून रक्षण करत असतात. त्यानंतर प्लेटलेट्स किंवा रक्तपटिका, यांचं कार्य काय असतं, तर यांचं कार्य असतं रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये आणि ह्या रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष इतक्या असतात. त्यानंतर ह्या आकाराने खूप लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. आता रक्ताचं कार्य काय असतं, तर रक्ताचं कार्य एकच असतं, वायूचं परिवहन करणं, त्याचबरोबर पोषण तत्वाचे वहन करणं, जसं की पेशींना खाद्य पुरवणं, त्यानंतर टाकाऊ पदार्थाचं वहन करणं, शरीर रक्षण करणं, विकर व संप्रेरक परिवहन करणं, तापमान नियंत्रित करणं, त्याचबरोबर शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल ठेवणं, त्याचबरोबर रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणं, हे कार्य प्लेटलेट्स व रक्तद्रव्यातील फायब्रोनोजीन्स या नावाने प्रथिन करत असतं. यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे. रक्त गोठण्याचं कार्य कोणाचं आहे, तर फायब्रोनोजेन यांचं आहे. मग मानवी रक्तगट कुठले कुठले आहेत, तर AB आणि O असे 4 मानवी रक्तगट आहेत, ज्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे या प्रकारचे 2 रक्तगट मिसळून 8 रक्तगट होतात. जसं की ARH पॉझिटिव्ह, ARH निगेटिव्ह असे मिळून 8 होत असतात. त्याचबरोबर O रक्तगटाला इतर सर्व रक्तगटाचे रक्त देता येते, तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते, म्हणून O रक्तगटाला सर्व योग्यदाता किंवा युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात, तर AB रक्त गटाला सर्वग्राही युनिव्हर्सल रेसिपिएंट म्हणतात. त्याचबरोबर रक्तगट अनुवांशिक असतात व ते आपल्या शरीरातील माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकावर अवलंबून असतात. रक्तगट करताना रक्तगट जुळल्यास ते रक्त रुग्णाला दिले जाते व रक्तदाब यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120 ते 80 मिमीपर्यंत असतो व 139 ते 189 मिमीपर्यंत मर्क्युरीच्या स्तंभापर्यंत असतो. तो मोजण्यासाठी सिग्मोमीटर नावाचं यंत्र वापरलं जातं. मग नेहमी लक्षात ठेवा, या कप्प्यामध्ये त्यांनी आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते असं सांगितले. त्याचबरोबर रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीला 350 ml रक्त घेतले जाते हे पण सांगितले. तर आपले शरीर 24 तासामध्ये
घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करतात हे पण सांगितले. त्याचबरोबर गर्भावस्थेत स्तनपान सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही हे पण सांगितले. त्याचबरोबर 18 वर्षे वरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतात असं सांगितलेलं आहे. आणि इसवी सन 1900 मध्ये डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी ए, बी आणि ओ या 3 रक्तगटाचा शोध लावला असं सांगितले आणि त्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ए, बी गटाचा शोध डिस्कोलो आणि स्टर्ली या 2 शास्त्रज्ञांनी 1902 मध्ये लावला. रक्तस्राव या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हिमॅटॉलॉजी हे शास्त्र आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.